नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे मित्रांनो। शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे मित्रांनो। आणि त्याचबरोबर त्यांचे जे फेसबुक पेज आहे त्यांच्यावरती त्यांनी एक माहिती शेअर केलेली आहे। ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण माहिती काय, खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे का सरकार, ही संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच अशी ही माहिती त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर दिलेली आहे। संपूर्ण माहिती काय तर बघू शकता मित्रांनो। त्याने त्यांच्या फेसबुक पेजवर हे पेपरचं कात्रण दिलेलं आहे। त्याच्यामध्ये काय आहे सविस्तर माहिती आपण बघूयात। तर बघू शकता, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच मुख्यमंत्री फडणवीस, विदर्भ मराठवाड्यासाठी 110 प्रकल्प त्यांनी जाहीर केलेले आहेत। हे सकाळ पेपरचं कात्रण आहे मित्रांनो। याच्यामध्ये त्यांनी काय माहिती दिलेली आहे बघू शकता। महायुती सरकारने महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते। ते आश्वासन सरकार पूर्ण करणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेच्या अंतिम प्रस्तावात चर्चा उत्तरात दिली आहे। सरकार विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे। या दृष्टीने काम सुरू केले असून या भागाच्या विकासासाठी 25,000 कोटी रुपयाचा निधी देण्यात आल्याचे त्यांनी इथे सांगितलेले आहे। आता याच्यामध्ये हिवाळी अधिवेशनाचे जी चर्चा होती त्या चर्चेत त्यांनी कोणते ठळक घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा त्यांनी इथे सांगितलेल्या आहेत। विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प पूर्णत्वाला नेणार, गडचिरोलीतील नक्षलवाद आटोक्यात आणणार, विदर्भात पुनर्पर्यटन जलपर्यटनाला प्राधान्य, मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्प मार्गी लावणार, पीक विमा कंपन्यांना गैरप्रकाराची चौकशी करणार, वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला 10 लाख एकर लिताखाली, त्याच्यानंतर नाग नदी सुधाराला मान्यता, नागपोहरा पिवळी नदी असा प्रकल्प, कान्हा नदी वळण योजनेला मंजुरी, अंबारा येथे जलपर्यटन, भंडारा नागपूर चंद्रपूर गोंदिया येथे वनपर्यटन, गडचिरोली चंद्रपूर वर्धा भंडारा नागपूर या प्राधान्यक्रमाने मायनिंग प्रकल्प, चंद्रपूर येथे कोल गॅसिंगफिकेशन प्लॉट, रामटेक भंडारा येथील फेरो अलॉय क्लस्टर डेव्हलपमेंट, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहाय्याने नागपूर मेट्रो प्रकल्प 2 पूर्ण करणार, अवकाळी पावसामुळे नुकसानीसाठी 16,219 कोटी, त्याच्यानंतर धान्य उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस, वर्धा अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील संत्रा पिकाच्या गळतीसाठी 165 कोटी, सोयाबीन व कापूस खरेदी केंद्र 12 जानेवारीपर्यंत सुरू राहणार, शिरूर ते छत्रपती संभाजीनगर हा 14,886 कोटीचा ग्रीनफील्ड मार्ग, मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाला चालना देणार अशी घोषणा त्यांनी केलेली आहे। पण याच्यामध्ये कुठेही कर्जमाफीची घोषणा त्यांनी केलेली नाही। पण त्यांनी ते सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच आहोत। महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते। ते आश्वासन सरकार पूर्ण करणार आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। या व्यतिरिक्त या वृत्तपत्रामध्ये दुसरी कोणतीही माहिती नाही मित्रांनो। हे होतं मित्रांनो छोटंसं कर्जमाफीबद्दलचं अपडेट। खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार देणार का आणि त्याबद्दल काय अपडेट आले तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कारण कर्जमाफीचे संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचले जातात। तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।